जय श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या जातकांसाठी जुलै महिन्याच्या सुरुवातीस कामाच्या ठिकाणी थोडेसे अडथळे जाणवतील. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम राखणे अत्यावश्यक आहे. कामाचे नियोजन अचूक असेल तर कठीण काळ सहज पार होईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सूर्य सिंह राशीत येईल आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी योग्य वेळ असेल. IT, व्यवस्थापन, मार्केटिंग किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही अनावश्यक खर्च संभवतात. प्रवास, कुटुंबातील वैद्यकीय गरजा किंवा घरातील वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात बुध आणि शुक्राच्या कृपेने आर्थिक स्थिती स्थिर होईल. गुंतवणूक करणाऱ्यांना माफक नफा होण्याची शक्यता आहे. काही जातकांना जमीन किंवा मालमत्तेतून धनलाभ होईल. कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या. शेवटच्या आठवड्यात अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या लग्न भावाचे किंवा राशीचे स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात अनुकूल परिणाम देतील आणि दुसऱ्या अर्ध्या भागात ती दुर्बल परिणाम देतील. बुध संपूर्ण महिना 12व्या भावातच राहील. ही स्थितीही अनुकूल नाही. तथापि 18 जुलैपासून बुध वक्री होईल. अशा परिस्थितीत काही कामे अडथळ्यानंतर पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअर भावाचा स्वामी हा महिना बहुतेक वेळ दशलोक भावातच राहील. स्वाभाविकच ही अनुकूल स्थिती आहे. तथापि दशलोकात शुक्राचा गोचर फारसा चांगला मानला जात नाही, पण आपल्या राशीतील असल्याने काही अडथळ्यानंतर तुमचे काम सुरूच राहील. नोकरीतील लोकांनाही या महिन्यात सावधगिरी बाळगावी लागेल. 6व्या भावाचे स्वामी शनी 8व्या भावात गोचर करेल. ही अनुकूल स्थिती नाही, पण महिन्याच्या पहिल्या भागात लाभभावात सूर्याच्या उपस्थितीमुळे वरिष्ठांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. तुमचे बॉस तुमच्या कामाच्या पद्धतीने संतुष्ट राहू शकतात. त्यामुळे जुलै 2025 महिना तुमच्या कार्यक्षेत्रासाठी अनुकूल आहे, परंतु काही खबरदाऱ्या घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात तुम्ही लाभभावात असलेला सूर्य देखील तुम्हाला चांगला नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तसेच 26 नंतर दशलोकात शुक्राचे गोचरही चांगले परिणाम देईल. तुमच्या धनभावाचा स्वामी देखील बुध आहे, जो लाभभावाचा स्वामी देखील आहे. जसे सांगितले की बुधाची स्थिती या महिन्यात नीट नाही, त्यामुळे धनसंचयात बुध मदत करणार नाही. त्याशिवाय शनीचा दृष्टिकोन धनभावावरही अनुकूल नाही. त्यामुळे या महिन्यात तुमचे आर्थिक अंग थोडे कमजोर राहू शकते. म्हणजे हा महिना उत्पन्नाच्या दृष्टीने साधारणतः अनुकूल, परंतु बचतीच्या दृष्टीने दुर्बल असेल. अशा प्रकारे जुलै 2025 मध्ये तुम्हाला आर्थिक बाबतीत सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात. प्रेम संबंधांबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुमच्या पंचम भावाचे स्वामी गुरु फारच चांगल्या स्थितीत राहतील. त्यामुळे गुरु तुमचे प्रेम जीवन काही ना काही रीतीने समर्थित ठेवतील. तथापि दशलोकातून पंचम भावाकडे शनीचा दृष्टिकोन आहे, ज्यामुळे कधी कधी प्रेमात अडचणी किंवा कंटाळी येऊ शकते. पण गुरु लवकरच त्या सर्व समस्या दूर करतील. म्हणजे प्रेम जीवनात किरकोळ फरक पडत असतील, परंतु त्यांचे निराकरणही लवकर होईल. लग्नासंबंधी बाबींचे पाठपुरावा करण्यासाठी हा महिना अनुकूल मानला जाईल. पण दाम्पत्य सुखाबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात काही दुर्बल परिणाम दिसत आहेत. बहुतांश मेळ 7वा भाव राहू केतू मंगळ यांच्या प्रभावाखालील असेल, तर सप्तम भावाचे स्वामी शनी 8व्या भावात राहतील. ही सर्व स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या दुसऱ्या भावाचे स्वामी बुध 12व्या भावात गोचर करेल, त्यामुळे तो अनुकूल परिणाम देणार नाही. तर सप्तम दृष्टीने दुसऱ्या भावाकडे शनीचा दृष्टिकोन असूनही दोन्ही स्थिती कुटुंब विषयांमध्ये दुर्बल फल देऊ शकतात. कुटुंबात तुम्ही कोणाशी तरी बोलणे बंद करू शकता किंवा खूप बोलणे झाले तरी ते वाद म्हणून वर्गीकृत होऊ शकते. विशेषतः महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा मंगळ देखील दुसऱ्या भावात गोचर करेल. म्हणजे 28 जुलै नंतर वादाची शक्यता जास्त आहे. घरातील वातावरणही थोडेच ढवळणारे राहू शकते. त्यामुळे घरगुती बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना मिसळलेले किंवा सरासरी परिणाम देऊ शकतो. महिना सुरू होताना तुमचे लग्न भावाचे स्वामी सूर्य अनुकूल स्थितीत राहतील, परंतु दुसऱ्या भागात ते दुर्बल होतील. जुलै 2025 मध्ये तुमचा पहिला भाव बहुतेक वेळ राहू केतू मंगळ यांच्या प्रभावाखालील असणार आहे.
ही आरोग्यासाठी अनुकूल स्थिती नाही. म्हणून महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात आरोग्याबद्दल पूर्ण जागरूक राहणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.